आपण शिकत आहेत इयत्ता चौथी पॅटर्न्स. हा तिसरीला सुद्धा घटक होता. तिसरी आणि चौथी दोन्हीला सुद्धा हा घटक होता पॅटर्न्स. पॅटर्न्स म्हणजे काय? आकृतीबंध. करेक्ट. आकृतीबंध. नुसत्या आकृत्या नाही तर आकृतीबंध. एक सारखा एक सारखी एक येत जाणे म्हणजे एक पॅटर्न तयार झाला असं म्हणता येईल. जसं की आता बघा, कंप्लीट द पॅटर्न गिवन बिलो. आता खाली दिलेला पॅटर्न्स हा पूर्ण करा म्हणलंय तुम्हाला. तर इथं बघा कसं आहे, चौरस चौरस पुन्हा उभा चौरस किंवा चौकोन म्हणूयात आपण. आता इथं काय येईल मग? इथं हा चौकोन येईल, इथं एक हा चौकोन येईल. ह्या दोघांच्या मध्ये पुन्हा इथं एक असा चौकोन येईल. पुन्हा काय येईल? इथं चौकोन, इथं चौकोन. ठीक आहे. बघा कसं झालंय, उभे दोन चौकोन की मध्ये डिझाईन तयार झालेली आहे. डिझाईन तयार होते किंवा एक काय तयार होतो? पॅटर्न. हा ए पॅटर्न तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसेल. टाइल्स वगैरे असते, फरशीची टाइल्स वगैरे असते, त्याच्यामध्ये एक पॅटर्न तयार झालेला असतो. तुम्ही आपल्या खालची जी ह्याची टाइल्स आहे की नाही, आता आपण बसलोय त्या टाइल्सचा फरशीचा अभ्यास करा. बघा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा टाइल्स पॅटर्न दिसेल किंवा खिडकीची डिझाईन, दरवाजाची डिझाईन असा एक पॅटर्न तयार झालेला दिसतो. आता इथं कसं केलेलं आहे? इथं तर सोपा पॅटर्न दिलाय. बघा हे असं असा 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 पताका असतात का नाही, उलट्या पताका लावलेल्या अशा. आणि मध्ये काय दिलंय? चौकोन वर्तुळ, चौरस वर्तुळ किंवा आयत वर्तुळ. बघा आयत वर्तुळ, आयत वर्तुळ, आयत पुन्हा वर्तुळ. आणि इथं उलटा त्रिकोण किंवा सवास त्रिकोण. ठीक आहे. बघा हा पॅटर्न कंप्लीट झालेला आहे. आता हे लिहिलेलं असे आहे, आपल्याला वाचायचं म्हणलं की बऱ्याच वेळेस अडचण वाटते. काय दिले की काय म्हणते? मेक. मेक म्हणजे तयार करा. पॅटर्न एक आकृतीबंध तयार करा. बाय प्लेसिंग. प्लेस म्हणजे काय? ठिकाण. ठिकाण. तुम्ही एक पॅटर्न तयार करा. एनी जिओमेट्रिक शेप्स. जिओमेट्रिक म्हणजे काय? जिओमेट्रिक शेप्स म्हणजे हा भूमिती किंवा भौमितिक आकृत्या. जिओमेट्रिक शेप्स म्हणजे भौमितिक आकृत्या. पुढं काय म्हणते? शेप्स वन इन फ्रंट ऑफ अदर. इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर. इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर आणि द अदर दुसऱ्याच्या समोर. एका समोर एक, एका समोर एक, एका समोर एक भौमितिक आकार ठेवा आणि तुम्ही काय करा? एक पॅटर्न तयार करा. आता बघा कसा पॅटर्न तयार झालेला आहे. हा बघा, आपण एक घेऊया. त्रिकोण वर्तुळ, त्रिकोण वर्तुळ, चौरस किंवा त्रिकोण वर्तुळ, चौरस, त्रिकोण वर्तुळ, चौरस, त्रिकोण वर्तुळ, चौरस. बघा त्रिकोण वर्तुळ चौरस, त्रिकोण वर्तुळ चौरस, त्रिकोण वर्तुळ चौरस, त्रिकोण वर्तुळ चौरस. हे काय आहेत? आकार. भौमितिक आकारांचा तयार झालेला एक पॅटर्न आहे. दिसतो का तुम्हाला पॅटर्न? पॅटर्न म्हणजे एक झाले की एक येणारच आहे. आता तुम्हाला कधी कधी स्कॉलरशिप मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथं समजा इथं प्रश्नचिन्ह दिलं आणि इथं प्रश्नचिन्ह दिलं. आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? आता इथं काय आलंय? त्रिकोण झाले की वर्तुळ आहे, पुन्हा चौरस. चौरस आहे. त्रिकोण वर्तुळ चौरस. त्रिकोण वर्तुळ इथं आलं वर्तुळ. त्रिकोण वर्तुळ चौरस, त्रिकोण वर्तुळ चौरस. इथं जर प्रश्नचिन्हाच्या जागी आलेलं आहे चौरस. तुमचं उत्तर काय आलेलं आहे? वर्तुळ आणि चौरस हे तुमचं उत्तर आलेलं
आहे. म्हणजे अशा पद्धतीनं काय केलं जातं, एक पॅटर्न दिला जातो आणि तुम्हाला तसा पुढचा पॅटर्न तयार करा, जसं इथं तयार केला आपण. किंवा प्रश्नचिन्ह दिलं जातं, इथं काय येईल सांगा बरं. मग इथं तुम्हाला अशा पद्धतीनं समजलं पाहिजे. लक्षात येते. आता मेक म्हणजे तयार करा. अ पॅटर्न तयार करा. युजिंग वापरून, युजिंग म्हणजे वापरून, काहीतरी वापरून पॅटर्न तयार करा. पुढे दिले डिफरंट वेगवेगळे फ्री हँड मुक्त हस्ताने. फ्री हँड म्हणजे मुक्त हस्ताने तुम्ही काय करा, आकार तयार करा आणि पॅटर्न तयार करा. मग तुमच्या मुक्त हस्ताने कसा पण तयार करा. मग मी काय करतो, हे असं घेतो CS आणि अजून एखादा कुठला तरी असा घेतो गोल. ठीक आहे. पुन्हा CS असा गोल. हे मच्छरच्या काकूच्या अगरबत्तीचा असतं बा गोल. हे असा घेतला. पुन्हा काय घेतला CS हे असा गोल. CS असा गोल. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या पद्धतीचा कुठला पण घेऊ शकता. 3 घेऊ शकता, 2 घेऊ शकता आणि असा पॅटर्न तुम्ही बनवू शकता. लक्षात आलं. पण पॅटर्न मध्ये काय असलं पाहिजे, काहीतरी समानता. एक झाली की समानता असली पाहिजे. बघा CS आणि वर्तुळ झालं, हे असा गोल झाला की पुन्हा CS वर्तुळ असा गोल आहे, पुन्हा CS असा वर्तुळ आहे, पुन्हा CS असा वर्तुळ आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी समानताच असली पाहिजे. लक्षात येते. तेव्हा कुठे तो फ्री हँड पॅटर्न म्हणता येईल. पॅटर्न जर पॅटर्न नसेल तर तुम्हाला काय करता येईल, पॅटर्न जर नसेल तर ते तुमचं चुकलं समजलं जाईल. तुमचा पॅटर्न काय आहे, असा आला पाहिजे, एकसारखा काहीतरी त्याच्यामध्ये आला पाहिजे. आता लुक ॲट द 5 टाइम्स टेबल. 5चा टेबल काय करा, पहा. 5चा टेबल पाहिला. 5 10, 5 to the 10, 5 3 the 15, 5 to the 4 the 20, 5 5 the 25. ठीक आहे. हा 5चा टेबल पहा. आता काय बनलंय, फाइंड द पॅटर्न. पॅटर्न शोधा. इन द डिजिट्स, अंकांचा पॅटर्न शोधा. बघा काय, याचा अर्थ समजला पाहिजे. तुम्हाला त्यावेळेस पण म्हणलं होतं, शब्द पाठ करत चला. शब्द पाठ केल्यानंतर तुम्हाला प्रश्न लगेच समजेल. फाइंड द पॅटर्न शोधा. इन द डिजिट्स, अंकांचा पॅटर्न शोधा. इन द युनिक प्लेसेस ऑफ धिस टेबल. युनिक प्लेसेसचा तो पॅटर्न शोधा. आता बघा युनिक प्लेसेसचा पॅटर्न काय आहे, UNIT PLACES प्लेसेस PATTERN. युनिक प्लेसेसचा पॅटर्न काय आहे, 5 0 5 0 5 0 5 0 5 0 है का. किती पॅटर्न काय आहे, 5 0 5 0 5 0 5 0. बघा किती छान पॅटर्न तयार झालेला आहे. 5 0 5 0 5 0 5 0. ठीक आहे. आता पुढं ऑफ दिस टेबल. आता पुढं काय म्हटलंय, इथं वाक्य संपलं. इज आहे, इज देअर अ पॅटर्न इन द टेन्स. आता टेन्सच्या डिजिटचा पॅटर्न शोधा. काय आहे टेन्सला बघा, इथं तर टेन्स नाही. इथं 1 1 2 2 3 3
4 4 5 5 6 6 7 7 बघा काय आला पॅटर्न. आता टेन्स प्लेसेस पॅटर्न. 10 प्लेसेस पॅटर्न काय आहे. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 बघा कळला. लक्ष द्या सगळ्यांच्या. अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, असा विचारला जाऊ शकतो, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस तुम्ही घाबरून जायचं काहीच कारण नाही. युनिट प्लेस पॅटर्न 505050 युनिटचा प्लेसचा पॅटर्न असा आला आणि टेन्स प्लेसचा पॅटर्न कसा आला असा आला. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. अशाच पद्धतीनं तुम्ही समजा 10च्या टेबलचा पॅटर्न काढला. 10 1 10 10 20 10 1 30 10 40 10 बाकी 50. ह्याचा पॅटर्न लय सोपा आहे. काय 0 0 0 0 0 0. युनिट प्लेसचा काय आहे 0 0 0 0 आणि टेन्स प्लसचा काय 1 2 3 4 5 6 7 असं आहे. किती सोपं आहे. अशा पद्धतीनं आपण पॅटर्न तयार करायचे आहे. दिलेला पॅटर्न समजून घ्यायचा आहे. चौथी तुम्ही म्हणता MTS ला तुम्हाला हा प्रश्न आलेला होता. तसंच 5वी स्कॉलरशिपला सुद्धा पॅटर्नवर प्रश्न येऊ शकतो. म्हणून नीट अभ्यास करायचा आहे आणि त्याचे दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायचे आहेत. समजलं. ओके थँक्यू.